अजितदादांचा जो मृत्यू अपघाती झाला की घातपात झाला, आता हे 1 महिन्याचा कालावधी त्यामध्ये लोटला गेलेला आहे. अनेक कांगोरे त्याला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने समोर आणण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यात फ्यूल किती होतं, कॅप्टन कसा होता, विमानात आणखीन फ्यूल होतं का, एक्स्ट्रा फ्यूल ठेवलं होतं का, ते लँड करताना जो रनवे वापरायचा होता तो का नाही वापरला, दुसरा रनवेची मागणी का केली, हे असे अनेक प्रश्न जे काही उपस्थित झालेले आहेत. आणि मुळामध्ये जो ब्लॅक बॉक्स होता तो काही लोक सांगायचे की तो जळाला पूर्णतः, परंतु आता माहिती अशी आलेली की तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणून या सर्व प्रश्नाची उत्तरे जी प्राथमिक दर्शनी आपल्याला दिसतात ती मला वाटतं तर आज उद्याचे जे काही अहवाल येईल त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जाणीव होईल. नेमकं DGCच्या लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून तपास केलाय, कोणत्या लाईननी तपास केलाय, त्यांची प्राथमिकता काय होती, या सगळ्या गोष्टीचे उत्तरं त्यांच्या अहवालानंतरच आपल्याला कळतील. परंतु जोपर्यंत अहवाल हा आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित सुद्धा होणार नाही. रोहित पवारांनी अनेक लोकांना जाऊन भेटलेलं आहे, अनेक माहिती त्यांनी सुद्धा गोळा केलेली आहे. त्यांनी काल मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा भेट घेतली आणि सर्वांनी एक त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्ही तुम्हाला त्या प्रकरणामध्ये निश्चितच जे काही सहकार्य करायचं असेल ते निश्चित करू. म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आज उद्यामध्ये जो जेव्हा अहवाल येईल त्यावर मला वाटतं सविस्तर चर्चा सुद्धा घडेल. आज रोहित पवार एकनाथ शिंदेची भेट घेणार आहे. दोषींवर कारवाई झालेली नाही, न्याय मिळालेला नाही, 1 महिना झाला म्हणून शिंदे नाही भेटणार. नाही, रोहित पवार काल साहेबांना भेटले, CMना भेटले, आज एकनाथ शिंदे साहेबांना भेटतायत. निश्चित त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही पुरावे दाखल केलेत किंवा त्यांनी जी काही माहिती काढलेली त्यावर माझी साईड कोणीतरी घ्यावी किंवा माझ्या ह्या सगळ्या प्रूफबद्दल कोणतरी बोलावं हे त्यांची अपेक्षा असणं काही गैर नाही आहे. म्हणून ते आजची भेट ते घेतील. निश्चित त्याची माहिती एकनाथ शिंदे साहेब सुद्धा घेतील आणि मुख्यमंत्र्यांना ते कळवतील सुद्धा. मला वाटतं कोणत्याही प्रकारे जर कोणती चूक असेल किंवा काही घातपात असेल त्याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी कंट्रोवर्सी सुरू आहे. त्यात आता राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे अजितदादांचा विमान अपघात धोक्यातून झाला की धोक्यातून, असा संशय त्यांनी व्यक्त केला. सगळ्यांनी शक्यता वर्तवलेल्या आहेत, वेगवेगळ्या शक्यता वर्तवलेल्या आहेत आणि काही कारणं त्याला त्यांनी दाखवलेली आहेत, जोडलेली आहेत. म्हणून महाराष्ट्र स्वतः म्हणजे रोहित पवार पुरता हा विषय मर्यादित नाहीये किंवा त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही. त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या ज्या शंका आहेत ना त्यांचं निरसन होण्यासाठी त्यांच्याकडून उत्तर हवंय आणि ते उत्तर मला वाटतं ज्या एजन्सी तपास करतात ते निश्चित देतील. राज्य शिखर बँकेचा भरपूर दाखला होता, त्यात आता अजित पवारांसह 70 जणांना सगळ्यांना क्लीन चिट दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारलेला आहे. प्रकरण संपलंय, घोटाळा झालाच नाही. आता त्या शिखर बँकेने सर्व बाबी तपासून जर तो निर्णय घेतला असेल तर त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. आता नेमका आरोप का झाले, मग प्रकरण संपलं कसं, क्लीन चिट दिली कशी, हे सगळे प्रश्न जरी उपस्थित केले तरी त्या अहवालावर जो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे तो आता मान्य करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जर कुणाला काही करायचं असेल किंवा अपील असेल तर तो सगळा मार्ग इतरांना तो खुला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खाण्यावर अन्याय होतोय. भाजपचे गणेश नाईक म्हणतात सरकारकडे खूप प्रकल्प सुरू आहे मात्र पैसेच नाहीये, अन्याय होतोय. लाडकी बहीण योजना ही विधानसभेच्या टायमाला सुरू केलेली योजना आहे. जेव्हा एखादा मुख्यमंत्री घोषणा करतो त्या टायमाला त्याच्यासाठी असलेला निधी कसा प्राप्त करायचा तर त्याच्यामुळं इतर सगळ्याच विभागाला थोडा कट हा बसलेला आहे. मी सर्वात प्रथम बोललो तो सामाजिक न्याय विभागाचा निधी जातो, वर्ग होतोय आणि हे दर महिन्याला जे काही द्यावं लागतात तर ते देणं कंपल्सरी आहे. मग एखादी योजना जर राबवायची असेल मग त्याला निधी कोणत्या खात्यातून घ्यायचा आणि कसा घ्यायचा हा प्रश्न असल्यामुळं आम्ही सुद्धा त्याच्यातून 2 पावलं मागे येऊन ही योजना चालू राहण्यासाठी सरकारला निश्चित सहकार्य केलेलं आहे आणि मला वाटतं ती योजना कायमस्वरूप चालू राहावी म्हणून काही जे काही विकासाची योजना आहेत त्याच्यावर निश्चितच ब्रेक लागला आहे हे जरी मान्य असलं परंतु हे काही दिवसापुरतं आहे. काही दिवसानंतर हा ब्रेक सुद्धा निघेल. हा ब्रेक शेतकऱ्यांनाही लागला. ई-KYC झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही जी सरकारने घोषित केलेली होती.
सध्याला सरकार थोडासा फायनान्शियल क्रंचमध्ये आहे, हे सर्वांना माहिती आहे, ज्याची जाणीव आहे. नवीन सांगायला नको, परंतु याच्यातून मार्ग निश्चित निघतोय. आम्ही त्यांचे शेतकऱ्यांचेही पैसे असतील, पुढेही चालून पुन्हा कर्जमाफीचा विषय आहे. या सगळ्या गोष्टीचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे आणि मला वाटतं योग्य वेळेला त्याच्यावर निर्णय सुद्धा होईल. आणखी एक महत्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांना प्रशासनिक चुकीमुळे 2 वेळा हे दिलंय अनुदान. आता सरकारने त्यांना नोटिसा पाठवल्यात, पैसे द्या नाही तर तुमच्या सातबाऱ्यावर बोजा सरव. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या चुका आहे त्यांच्यावर कारवाई करायची नाही, शेतकऱ्यांना घोडे लावणं. मुळात अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. शेतकरी तुमच्याकडे गेला होता का? तुम्ही डबल पैसे टाकले, हा शेतकऱ्याचा गुन्हा आहे का? आणि एखाद्याच्या खात्यामध्ये पैसे आता आले तो शेतकरी आहे. तो बिचाऱ्याने जर खर्च केले असेल तर त्याचा गुन्हा नाही आहे. हे अधिकाऱ्याकडून वसूल केले गेले पाहिजेत खरं तर, आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. अधिकारी ऐकत नाही असं काल मुनगंटीवार म्हणाले. पंकजा मुंडेचा अनुभव तुम्ही पाहिलाच आहे. खरंच असं आहे चित्र? अधिकारी ऐकत नाही, मोजत नाही? नाही नाही, बघा, मंत्रालयामध्ये काही अधिकारी असे आहेत, हे नाकारता येणार नाही. काही अधिकाऱ्याला आपण अधिकारावर आहोत, हे मंत्री आज आहेत उद्या नसणार आहेत, या भावनेतून काही लोक काम करतायत आणि त्याचा अनुभव प्रत्येक मंत्रालय येत असतो. मग त्या अधिकाऱ्याला जर धारेवर धरलं तर मग तो काही थोडा सरळ स्वतःसारखा सरळ होऊन कामाला लागतो. किंवा काही अधिकारी काम करायचंच नाही अशा भावनेतून आपला हात झटकण्याचा जो प्रयत्न करतायत, मला वाटतं कालच्या विधानसभेमध्ये त्याला मिळालेलं हे चूक उत्तर आहे. आता अधिकाऱ्याने मंत्र्याचा असलेला निर्णय याची अंमलबजावणी करणं हे त्यांनी त्यांची प्राथमिकता आहे आणि ती त्यांनी ठरवली पाहिजे. नसता अधिकाऱ्यामध्ये आणि मंत्र्यामध्ये जर रिफ्ट आली तर मग सर्वसामान्य लोकांची कामं होणार नाही. म्हणून काल झालेला निर्णय सुद्धा मला वाटतं तो स्वागतार्थ आहे. काल मराठी भाषा गौरव दिनाचे कार्यक्रम सगळ्या सत्ताधारी म्हणजे आमदार खासदार सगळ्यांनीच त्याला दांडी मांडी केली नाही. भालचंद्र नेमाडेंचं एक वक्तव्य आहे, आपण मराठीला जर अशी वागणूक देऊ तर मराठीसाठी सुद्धा अल्पसंख्याक दर्जा मागावे लागेल, अशी वेळ येऊ शकते. अधिवेशनाचा काळ होता. काही अधिवेशन जे आहेत ना लेट नाईट चालतात आणि कदाचित काय कारणास्तव जर गेले नाही तर ते खरं तर चूकच आहे आमची, ती आम्ही मान्य करतो. अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेच पाहिजे. परंतु आता झाला प्रकार हा पुढच्या कोणत्याही मराठी कार्यक्रमाला होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. नेमाडेंनी काम व्यवस्थित होतं, अल्पसंख्याक दर्जा. नेमाडे ते साहित्यिक आहेत, त्या मराठी भाषेबद्दलचं असलेलं त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांनी जे काही कान टोचले त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. पुढच्या वेळी आपलाच महापौर होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे आणखी स्वप्नातच आहेत. दरवेळेला पुढच्या वेळेला मागच्या वेळेला सुद्धा 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, 2 महिन्यानंतर सत्ता तर होणार, 4 महिन्यानंतर होणार, 6 महिन्यानंतर होणार, 2.5 वर्ष निघून गेले. आता मुंबईचा महापौर हा आपलाच होणार, झाला तो संपला विषय. आता 5 वर्ष वाट पहा, मग 5 वर्षानंतर पुन्हा यांचा विषय निघणार आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला महापौर बसवावं लागेल. हे असे सगळे जे डावपेच असतात ना, हे फक्त कार्यकर्त्याला सांत्वना देण्यासाठी असतात. आता पुढच्या वेळेला तुम्ही कधी मुख्यमंत्री बनणार आहेत याचंही एकदा सांगून द्या ना. म्हणून तुम्हाला आता कुठेही वाव नसल्यामुळं आता तुम्ही या बाबतीमध्ये न बोलता तुम्ही जनतेमध्ये गेलं पाहिजे. हा आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला असेल, ते ऐकणार नाही हे भाग वेगळा. अंबादास दानवेंनी भुमरेंवर आरोप केले. भुमरे आणि त्यांच्या चालकांनी अंबादास दानवेंना अब्रू नुकसानीच्या नोटीस पाठवल्या. दोघांमध्येच चांगली जुळलेली आरोप करतात. नाही, अंबादास दानवेने जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करणं हे भुमरेंनी केलेलं आहे, त्यांच्या ड्रायव्हरने केलेलं आहे. आणि मग याच्यामुळं जर आबरू नुकसान म्हणजे त्याला म्हणतात आपला जर अपमान होत असेल किंवा काही आरोप लागत असेल त्यासाठी त्यांनी आबरू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. मला वाटतं अंबादास दानवे सुद्धा त्याचं कायदेशीर त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आणि नंतर पुढे चालून ह्याच्या डीपमध्ये गेल्यानंतर नेमका प्रकार काय हे सुद्धा लक्षात आल्यानंतर जे काही कारवाई असेल ती कारवाई होईलच. या अंबादास दानवेंनी तुमच्यावरही आधी बरेच असे आरोप केले होते. हे बघा, विरोधामध्ये असलेले लोक आरोप हे करत असतात. या आरोपाचं गांभीर्याने घेतल्यामुळं एक तर आता त्यांना माफी मागावं लागते किंवा मग आबरू नुकसानीच्या खटल्याला समोर जावं लागतं. म्हणून आरोप करणं सोपं आहे, परंतु आरोप सिद्ध करण्याला जी काही ताकद लागते, जे काही पेपर्स लागतात ते त्यांनी दाखवावेत. आणि ते जर समोर आले
तर मग दूध का दूध पाणी का पाणी होईल. संभाजीनगरचा एक महत्वाचा विषय आहे. शहरात एका दाम्पत्याला फेरीवाल्याने मारलं, त्यानंतर महापालिकेनं अतिक्रमण मोहीम चालू केली, हातगाड्या हटवायला सुरुवात केली. एमआयएमचे सगळे नगरसेवक त्यांना विरोध करताय. शासकीय अधिकाऱ्यांनाच दमदाटी करणं सुरू आहे चौकामध्ये. हे बघा, महानगरपालिकेने पूर्वी सुद्धा काही महिन्यापूर्वी अतिक्रमण काढले जवळपास 6,000. अनेक लोकांची घरं आपण पाडली. त्या टायमाला कोणी आलं नाही. रस्ता सारा शहरामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर असे निर्णय घ्यावे लागतात. हातगाड्यावाल्यांना जर हटवलंय म्हणून एमआयएमचे काही नगरसेवक आक्रमक होऊन पुढे आलेले आहेत. आता त्याचा CCTV फुटेज आहे. आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली पाहिजे. असे अतिक्रमण करून शहरामध्ये दंगे होण्यासाठी जे काही कारणीभूत घडत आहेत, तुम्ही पाहता असाल सर्व चॅनलच्या माध्यमातून सुद्धा दाखवले गेलेले. हातात चाकू घेऊन रस्त्यावर फिरणारे हातगाडी चालक कसे असू शकतात. म्हणून जर एखाद्याच्या जीविताला धोका झाला, मागे जी घटना घडली, गरोदर महिलेच्या 5 महिन्याचं बाळ त्याच्या पोटात आहे, तिला मारहाण झालेली. म्हणून अशा प्रकारच्या या झुंडशाहीला कोणी जर सपोर्ट करत असेल नगरसेवक मुळात, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर असलेली गँग, जी गँग यांच्याबरोबर घेऊन ते गुंडगिरी त्या शहरामध्ये त्या भागामध्ये करतायत, त्यांच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. महानगरपालिकेचे एक अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडलेले होते. त्यांच्यावर खटला दाखल करायला, म्हणजे खटला चालवण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नकार दिलेला आहे. त्यामुळं शहरातल्या लोकांना वाटतं की हे लाचखोर अधिकारी लाच घेतात, काही दिवस एन्जॉय करतात आणि पुन्हा आपल्या आपल्या जागेवर येतात आणि त्याला हे आयुक्त पाठीशी घालतात. त्यामुळे संताप व्यक्त केला जातं. काय तुमची? हे बघा, लाचखोर अधिकाराचे प्रकार असतात. लाचखोर अधिकाराला जेव्हा ट्रॅपमध्ये पकडलं जातं त्या टायमाला त्यांची एक चार्जशीट बनते आणि त्याच्यापूर्वी आयुक्ताकडे सुद्धा त्याच्याबद्दलची हिअरिंग घेतली जाते. हिअरिंगमध्ये जर त्यांच्याकडे जास्त योग्य पुरावे भेटले तर त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. त्यांचं चार्जशीट हे कोर्टात जात असतं. आता आयुक्तांनी स्वतःचा निर्णय त्यांच्याकडे झालेल्या हिअरिंगमध्ये जर घेतला असेल की अधिकारी हा त्याला ट्रॅप केलं गेले तर ते चुकीच्या मार्गाने, तर तो त्यांना सोडू शकतो. परंतु असा जर प्रकार सत्यच जर असेल, त्यांनी लाच घेताना पकडला गेला किंवा त्यांनी केलंच असेल, तर त्याच्यावर सुद्धा ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी कंप्लेंट केली त्याला कोर्टामध्ये जाण्यास मुभा आहे. परंतु तरी आयुक्तांनी हे प्रकरण कशा प्रकारे मिटवलंय याचा मी सुद्धा चौकशी सुद्धा करेन आणि आयुक्ताला सुद्धा याचा जाब विचारेल. अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला दिलेले टिप्पू सुलतानचं नाव मागे घेण्यात यावं अशी मागणी तुमच्या शिवसेनेने केली. टिपू सुलतानचं नाव या महाराष्ट्रामध्ये कुठंच नसावं याची भूमिकेमध्ये आम्ही शिवसेना आहे. कोणी टिपू सुलतानचं नाव घेईल, उद्या कोणी या महानगरपालिकेमध्ये औरंगजेबाचे फोटो लावेल, कोणी अफजल खानचे लावेल. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. अशा लोकांमुळं वादाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. म्हणून असे कोणतेही फोटो जे शासकीय सोडून कोणाचेही फोटो या सभागृहात कुठेही लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे. खारगे समितीचा अहवाल अधिवेशनात मांडला जाणार आहे अशी माहिती आहे. येऊ दे ना, अहवाल आल्यानंतर कळेलच ना. अधिवेशनामध्ये मांडण्याच्या पूर्वी तो महसूल मंत्र्याकडे जाईल. महसूल मंत्री त्याच्यावर मग स्पष्टीकरण जर त्यांना जर सभागृहात द्यायचं असेल तर तो महसूल मंत्र्याचा अधिकार आहे. ते सभागृहात त्याच्याबद्दलचं निवेदन करू शकतात. 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबवर पडल्यात. जुलैमध्ये याची सुनावणी पार. आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आता ते सुनावणी पुढे गेल्यामुळे मला वाटतं जिल्हा परिषद आता लांबणीवर जातील. जी आहे ती आहे संपूर्ण. सर, दिल्ली कोर्ट ने जो है अरविंद केजरीवाल को शराब मामले से बरी कर दिया है, लेकिन जैसे ही बरी हुए हैं उन्होंने आरोप लगाया है कि भाजपा ने, जो भारतीय जनता पार्टी ने शराब घोटाला इस शब्द का 4 साल से बहुत ज्यादा इस्तेमाल किया है. देखिए, केजरीवाल और उनके सभी सहकारियों को सुप्रीम कोर्ट ने रिहाई दी है. उन्होंने यही भी कहा है कि ये आरोप गलत तरीके से लगाए गए थे. जो सीबीआई चौकसी कर रही थी उनकी ही चौकसी कोर्ट ने लगाई है. इसका मतलब ये होता है कि जो एजेंसी है वो एजेंसी अपना सही तरीके से काम नहीं कर रही थी. अब इसको डायरेक्ट पंतप्रधान से जोड़े या अमित शाह से जोड़ना मेरे ख्याल से उचित नहीं है. लेकिन इस तरीके की एजेंसी बहुत सारे जगह पे ऐसा देखा गया है कि ऐसी एजेंसी लोगों को परेशान करने में लगी है.
तो उसके लिए ये जो निर्णय आया, ये मेरे ख्याल से अब एजेंसी को भी अब अपन ने कैसा काम करना चाहिए, इसके लिए उन्होंने दी हुई ताकीद है। केजरीवाल जी छूट गए, हम भी उनका स्वागत करते हैं, लेकिन ये जो वो इसके लिए डायरेक्टली पंतप्रधान को और अमित शाह को दोषी ठहराना ये उचित नहीं है। नहीं, आप भाजपा के साथ सरकार में और आप करें कि एजेंसी गलत इस्तेमाल करने के लिए बहुत सारे जगहों पे एजेंसी ने गलत काम किया है, ऐसा देखने में आया है। ईडी की कार्रवाई हो, सीबीआई की कार्रवाई हो, बहुत उसका रेशियो अगर देखे, रेशियो कन्वेंशन का जो रेशियो देखे तो 3-4% से ऊपर नहीं है। तो इसके लिए एजेंसी ने भी उसी तरीके से काम करना चाहिए। अगर कोई आप किसी के ऊपर आरोप लगाते हैं, किसी की इंक्वायरी करते हैं, किसको जेल में डालते हैं, तो उसको सजा ये मिलना चाहिए, उस तरह के एविडेंस तुम्हारे पास होना चाहिए। सर, गणेश नाईक साहब ने कहा है कि लाडली बहन योजना के जो योजना है उसके कारण दूसरे जो डिपार्टमेंट है कि सरकार के, उस पर आर्थिक तान पड़ रहा है। देखिए, लाडली बहन योजना हो या तो किसानों का सवाल हो, जब गवर्नमेंट या तो सरकार कोई डिसीजन लेती है तो उसके लिए फंडिंग जुटाना जरूरी होता है। फिर जो डिपार्टमेंट को निधि वितरित किया जाता है उसमें से ही निकाल के, बजट ये होता है ना, तो उसमें से निकाल के ही ये लोगों को दिया जाता है। इसलिए लाड़की बहन योजना हमको बंद करनी नहीं है, वो हमेशा चालू रहेगी। उसी के लिए थोड़ा सा जो सुविधा लोगों को देने के उसमें अड़चन जरूर आ रही है, लेकिन कुछ दिन में ये तकलीफें भी दूर होगी।